Hello my dear students, welcome back in my YouTube channel EduChange. After a long break of Diwali vacation, I am going to teach you a new poem from standard 7th and it is from unit 4, 4.1 double standards. कवितेचं नाव लक्षात घ्या. डबल स्टँडर्ड्स म्हणजे थोडक्यात दुहेरी मोजमाप. घटना एकच असते, लहान मुलांकडून घडणारी, मोठ्या माणसांकडून घडणारी, परंतु ती घटना वेगवेगळ्या अँगल्सने पाहिली जाते. दुहेरी मोजमाप त्या ठिकाणी लावलं जातं, जसे की मोठ्यांसाठी वेगळा रूल आणि लहान मुलांसाठी वेगळा रूल. आणि मग त्याने कशी गंमत येते हे आपल्याला या कवितेतून पाहायचं आहे. सो दॅट I think you all are ready to learn this poem. First of all, I am going to read first stanza. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. पहा मित्रांनो, या पहिल्या कडव्यातच आपल्याला पाहायला मिळतं आहे की लहान मूल जेव्हा उशिरा उठतं, आपल्या घरातले आपण मुलं जेव्हा उशिरा उठतो त्यावेळेस काय म्हणतात की हा आळशी होत चाललाय. आय एम गेटिंग व्हेरी लेझी. व्हेन यू वेक अप लेट, जेव्हा मोठी माणसं, तुम्ही मोठी माणसं जेव्हा उशिरा उठतात तेव्हा इट्स द अलार्म दॅट्स क्रेझी. तर त्यावेळेस घड्याळाचं कारण सांगितलं की घड्याळ बिघडलेलं आहे आणि त्याचा गजर लवकर झाला नाही किंवा गजर वेळेवर झाला नाही म्हणून आम्ही उशिरा उठतो. म्हणजे हेच दुहेरी मोजमाप, यालाच म्हणायचं डबल स्टँडर्ड. या ठिकाणी या कवितेच्या या कडव्यामध्ये आपल्याला लेझी आणि क्रेझी हे दोन रायमिंग वर्ड्स पाहायला मिळतात. लेझी म्हणजे आळशी आणि क्रेझी म्हणजे थोडक्यात बिघडलेला. या ठिकाणी आणखी एक नवीन शब्द आहे पहा, अलार्म. अलार्म म्हणजे गजर, घड्याळाचा गजर जो लावतात त्याला अलार्म असं म्हणतात. वेकअप लेट म्हणजे उशिरा उठणे. असे काही या ठिकाणी शिकण्यासारखं आहे पहा पुढे. सो दॅट वी आर मूव्हिंग फर्दर फॉर नेक्स्ट स्टांजा. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. आता या ठिकाणी आपल्याला स्टबर्न आणि फर्म हे दोन शब्द या ठिकाणी मोजमापासाठी घेतलेले आहेत. की लहान मुलं जेव्हा एखादी गोष्ट करायला नकार देतात, When I say no to something, एखादी गोष्ट करण्यासाठी मी नाही म्हणतो, त्यावेळेस मला म्हणतात की हा हट्टी झाला आहे, सांगितलेलं काम ऐकत नाही. आणि व्हेन यू से नो टू समथिंग, आणि जेव्हा तुम्ही नाही म्हणता त्यावेळेस मग म्हणता की नाही, तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात, फर्म आहात. तर ह्या ठिकाणी दोन फर्म आणि स्टबर्न हे दोन वर्ड्स आहेत पहा, न्यू वर्ड्स. वी आर गोइंग थ्रू द मीनिंग ऑफ दीज न्यू वर्ड्स. सो हिअर यू कॅन सी फर्स्ट new word, stubborn. A stubborn person does not change the way he acts or thinks, though it may not be nice. जरी एखादी गोष्ट चांगली नसेल आणि ती गोष्ट किंवा तो विचार करण्याची कृती जर एखादा माणूस करत असेल तर त्याला स्टबर्न असं विशेषण वापरलं जातं. हट्टी ॲडजेक्टिव्ह आहे स्टबर्न. आलं का लक्षात की अ स्टबर्न पर्सन डज नॉट चेंज द वे, तो त्याचा मार्ग बदलत नाही. जरी ती गोष्ट वाईट असू चांगली असू तो त्याचा विचार करत बसत नाही, तो ती करतोच. आणि मग दुसरं तुम्ही म्हणाल फर्ममध्ये काय फरक आहे, तर फर्ममध्ये काय सांगितलं आहे पहा, अ फर्म पर्सन टेक्स अ गुड डिसिजन अँड डज नॉट चेंज इट. म्हणजे ठाम व्यक्ती जी असते ती चांगला विचार करते, ती ते वाईट गोष्टीचा विचार करत नाही, पण ती चांगला विचार करते आणि तो विचार तिने केलेला तो बदलत नाही, ती तिच्या मतावर ठाम असते, त्याला म्हणायचं फर्म. तर असे हे दोन न्यू वर्ड्स आहेत पहा या ठिकाणी. पुढे पहा, नेक्स्ट इथे आपल्याला रायमिंग पेअर नाही मिळालेली या कडव्यामध्ये. आता या कडव्याकडे या. व्हेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी माझा आवाज वाढवतो त्यावेळेस तो आवाज काय असतो, शॉकिंग असतो, त्रासदायक असतो, धक्कादायक असतो. अँड रूड, उद्धट असतो. दोन शब्द आहेत पहा, शॉकिंग त्रासदायक थोडक्यात, आणि रूड म्हणजे उद्धट. रेज म्हणजे आवाज उंचावणे, आवाज वाढवणे. आपल्याला एखाद्याला काही सांगायचं असेल आणि त्याने जर ती गोष्ट ऐकली नाही तर आपण म्हणतो की ते मोठ्या आवाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस मोठी माणसं काय म्हणतात लहान मुलांना, किती ओरडतोयस, किती उद्धटसारखा बोलतोयस. व्हेन यू रेज युअर व्हॉइस, यू म्हणजे मोठी माणसं,
व्हेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड. जेव्हा तुम्ही स्वतःचा आवाज वाढवता तेव्हा मात्र तुम्ही मला चांगलं वागायला शिकवत असता. असं तर गोष्ट एकच आहे आवाज उंचावण्याची, परंतु लहान मुलं जर ओरडली, उंचावला त्यांनी आवाज तर म्हणतात की ते उद्धट आहेत, आणि मोठ्या माणसांनी जर आवाज वाढवला तर म्हणतात की ते काहीतरी शिकवत आहेत. ठीक आहे. या ठिकाणी रूड आणि गुड हे दोन आपल्याला रायमिंग पेअर्स दिसतात. पहा, रायमिंग पेअर दिसते ही. त्यानंतर व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमसी ऑर केअरलेस. व्हेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड यू वेअर हेल्पलेस. जेव्हा माझ्याकडून एखादी गोष्ट ब्रेक होते, तुटते, फुटते, त्यावेळेस मला लगेच विशेषणं लावतात की तो क्लमसी आहे, वेंधळा आहे, केअरलेस आहे, निष्काळजी आहे. व्हेन यू ब्रेक समथिंग, जेव्हा तुमच्याकडून एखादी गोष्ट फुटते, तुटते, त्यावेळेस तुम्ही म्हणता की नाही, माझ्या हातातून ती वस्तू घसरली, निसटली. यू वेअर हेल्पलेस, मला कोणी मदतीला नव्हतं, मी असहाय्य होतो. अशी तुमच्याकडे कारणं असतात. यालाच तर लहान मुलं म्हणतात डबल स्टँडर्ड्स. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या? क्लमसी म्हणजे वेंधळा आणि केअरलेस म्हणजे निष्काळजी. ओके. नाऊ नेक्स्ट, स्लिप्ड म्हणजे घसरणे किंवा निसटणे हातातून. पुढचं कडवं पहा. व्हेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. जेव्हा एखादी गोष्ट माझ्याकडून चुकीची घडते, त्यावेळेस म्हणतात की आय एम सच अ टेरर, मी अतिशय एक असा रागवलेला, वैताग देणारा मुलगा आहे. आणि व्हेन यू डू समथिंग रॉंग, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करता, इट्स अ फॉरगिवेबल एरर, तेव्हा मात्र ती तुमच्याकडून क्षमा करण्याजोगी अशी चूक असते. ती सहज स्वीकारली जाते तुमची चूक. परंतु माझ्याकडून एखादी चूक घडली तर मला मात्र टेरर म्हणतात, त्रासदायक आहे हा मुलगा असं म्हणतात. तर या ठिकाणी आपण हे कडवं पाहिलेलं आहे. एरर म्हणजे फॉरगिवेबल, एरर म्हणजे त्रुटी, मिस्टेक म्हणजे चूक. तर या ठिकाणी असा हा शब्द वापरलेला आहे. पुढे पहा ऑन नेक्स्ट पेज. व्हेन आय क्वारल विथ अ फ्रेंड, जेव्हा मी माझ्या मित्राबरोबर भांडतो, आय एम वाईल्ड अँड नॉटी, तेव्हा मला म्हणतात की हा जंगली आहे, हा खोडकर आहे, हिंस्र आहे. वाईल्ड अँड नॉटी ही विशेषणं वापरतात लहान मुलांना. वाईल्ड अँड नॉटी. क्वारल म्हणजे भांडणे. मित्राबरोबर मी जेव्हा भांडतो तेव्हा म्हणतात की हा वाईल्ड आहे, नॉटी आहे. व्हेन यू क्वारल विथ अ नेबर यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी. जेव्हा तुम्ही शेजाऱ्याबरोबर भांडता त्यावेळेस म्हणतात की मी माझं काम केलं फक्त. ओनली डुईंग युअर ड्युटी, मी माझं काम केलं. त्यांना काय चुकत होते ते मी त्यांना सांगितलं, एवढंच. म्हणजे भांडण तर दोघेही करतात, परंतु त्या भांडणामध्ये लहान मुलांना लगेच वाईल्ड, नॉटी असे विशेषण वापरतात. आणि मोठी माणसं भांडतात त्यावेळेस ते म्हणतात की नाही, ते सांगायचं काम होतं, मी ते सांगितलं त्यांना. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट, इथे नॉटी आणि ड्युटी ही रायमिंग पेअर आहे. नॉटी, ड्युटी रायमिंग पेअर आहे. नेबर म्हणजे शेजारी, नवीन शब्द. क्वारल म्हणजे भांडणे. वाईल्ड म्हणजे हिंस्र किंवा जंगली. नॉटी म्हणजे खोडकर. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट स्टांजा. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. म्हणून मी नेहमीच चुकीचा आहे. लहान मुल ते वैतागून गेलं आहे आणि म्हणते मी नेहमीच चुकीचा आहे आणि तुम्ही मात्र नेहमी बरोबर आहात. यू आर ऑलवेज राईट. ओ वाय डू पीपल ग्रो अप. ही माणसं मोठी का होतात? त्या मुलाला प्रश्न पडला आहे. पहा, ही माणसं मोठी का होतात? अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट. आणि मुलाचा आनंद नष्ट का करून टाकतात? असं छान त्या प्रश्न ह्या छोट्या मुलाने या ठिकाणी विचारलेला आहे. या मुलाचं या ठिकाणी चित्र पण पाहायला मिळतंय. डबल स्टँडर्ड्स. ते भांडतंय, त्याचे मम्मी पप्पा किंवा दादा आणि ताई असतील. पहा या ठिकाणी पहा. तर यांच्याबरोबर ते भांडतंय आणि त्याचं मत ते त्या कवितेतून मांडत आहे. आता या ठिकाणी डिलाईट हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. पहा, डिलाईट म्हणजे जॉय, आनंद.
तर या ठिकाणी आपण ही कविता या ठिकाणी आपण थांबवत आहोत. इन द नेक्स्ट व्हिडिओ आय विल गो थ्रू इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस पोएम. इन दॅट व्हिडिओ आय विल try to give all the answers of the questions, each question. So don't forget to see that video on your mobile. Okay, thank you all of you. Bye everyone.